या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। मंद्रुपच्या विविध समस्यावर सिने अभिनेते बलराज माने यांनी खंत व्यक्त करत गावच्या विकासासाठी प्रशासनाला साकडं घातलं आहे। मंद्रुप हे तालुका पातळीवरील गाव असूनही मंद्रुपमध्ये आजही मूलभूत सुविधांची मोठी कमतरता आहे। या गंभीर परिस्थितीवर आता सिने अभिनेता बलराज माने यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। मंद्रुप तालुक्याचे गाव असूनही तिथे कोणतीही सुख सुविधा आढळत नाही, हे दुर्दैव आहे, अशा आशयाचा संदेश सोशल मीडियावर त्यांनी व्हायरल केला आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्षे ऐरणीवर असून ग्रामस्थांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे। रस्त्याची भीषण अवस्था आहे। मंद्रुपच्या एसटी स्टँडचा प्रश्न देखील अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। राजकारण्यांनी जनतेच्या संयमाचा गैरफायदा घेऊ नये असा इशारा बलराज माने यांनी देत गावच्या विकासासाठी आता सर्वांनी एकत्र येण्याची सूचना केली आहे। नमस्कार, मी सिने अभिनेता बलराज माने। आपण खूप साऱ्या मालिकेतून मला पाहिलंच असेल, पण आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे खूप खास आहे। माझा जन्म सोलापूर जिल्ह्यामधून दक्षिण सोलापूर या तालुक्यातून मंद्रुप येथे झाला। लहानाचा मोठा मी इथंच झालो, शिक्षण देखील माझं गावातच झालं। पण मी जन्मल्यापासून आतापर्यंत बघतोय की गावची सुधारणा शून्य, बिलकुल शून्य। तसं बघायला गेलं तर गाव तालुका लेवलचं आहे, पण काम मात्र अजिबात नाही। कारण या गावच्या ग्रामपंचायतीसाठी कोट्यवधी रुपये निधी येतो, पण तो निधी नेमका कुणाच्या घशात जातो आणि कामं का होत नाहीत हेच कारण समजायला तयार नाही। आणि कुणी जाब विचारण्यासाठी जरा गेलं तर त्याच्या घशामध्ये गड्डी घालतात किंवा शांत बसवतात। म्हणजे जसं म्हणतात ना, खाऊ गल्लीमध्ये गेल्यानंतर आपल्याला खाऊ मिळतो खायला, तसं ग्रामपंचायतमध्ये आला ना तक्रार करायला की इथं खायला काहीतरी मिळतं आणि ते सगळे गप्प बसतात। हे आजपर्यंत चाललेलं राजकारण आहे। आज विचार करण्याची गोष्ट आहे, 40 खेड्यामध्ये 1 नंबर गाव आहे मंद्रुप, मोठी बाजारपेठ आहे। येणाऱ्या लोकांना तिथं शौचालय नाही आहे ना, भयानक गोष्ट। कॉलेजच्या मुली आहेत, स्टँडवर थांबतात, त्यांनाही शौचालय नाही आहे। इतकी बेकार अवस्था आहे। गावातलं स्टँड जे आहे ना, मी जन्मल्यापासून पाहतोय आत्तापर्यंत तीच अवस्था आहे, सुधारणा बिलकुल नाही आहे। आणि गावातील रस्ते, खड्ड्यामध्ये रस्ता आहे का रस्त्यामध्ये खड्डा हेच कळत नाही आहे। जणू काय रस्त्यावर कुणी नांगर फिरवला असेल अशी अवस्था झालेली आहे। लोकांचं असं झालं आहे की काम करतात, एवढं गलिच्छ काम करतात आणि पैसे उचलतात, पैसे देणाराही देऊन टाकतो, विचारही करत नाही रस्ता चांगला झाला की नाही झाला। नेमकं काय चाललं आहे या मंद्रुप राजकारणामध्ये, या मंद्रुपच्या गावच्या राजकारणामध्ये नेमकं काय चाललं आहे हेच कळत नाही आहे। प्रत्येक माणूस इथं येतो आणि आपापली कामं ओळखून निघून जातो। हद्दवाढ भागामध्ये अजिबात सुधारणा नाही आहे आणि अतिक्रमणचा जो काही टप्पा आहे ना, तो इतका पार झाला आहे की त्याला कोणी बोलायला किंवा आळा घालायला कोणी नाहीच आहे। आज संजयनगर असो किंवा आपली ही जी शाळा आहे, ज्या शाळेत आम्ही शिकलो, जिल्हा परिषद मराठी शाळा, ह्याच्या बाजूला जर तुम्ही बघितला, घाणीचं साम्राज्य आहे पूर्ण। आणि विशेष म्हणजे सगळं अतिक्रमण इतका झालं आहे की यांना खत पाणी घालताय कोण हेच कळत नाही आहे। आज छोट्या छोट्या गावामध्ये फिल्टरचं पाणी मिळतं, पण मंद्रुपसारख्या गावामध्ये फिल्टर पाणी नाही आहे। कमाल आहे, नाही कमाल आहे। मग इथं काम करणारे लोक, इथं सर्व्हिस करणारे लोक राहतात सोलापूरला का? याचं कारणच असं आहे, कारण स्वच्छता नाही आहे, पाण्याची सोय नाही आहे, रस्ते बरोबर नाही आहेत। ते विचार करतात की आपल्या मुलांचं भविष्य चांगलं घडावं म्हणून ते लोक गाव सोडतात। मग गाव सोडतात कशामुळं? त्यांच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, पण ज्याच्याकडे नाही आहे ते माणसं काय करायचं? म्हणजे असे दिवस काढायचे। म्हणजे राजकारणासाठी गावाचं नाव एकदम म्हणजे शिखरावरती आहे, पण सुधारण्याच्या बाबतीत आणि गावच्या विकासाच्या बाबतीत शून्य। गावचं जे काही राजकारण चालू आहे, तुम्ही राजकारण करा, पण गावचं वाटोळं कशाला करताय? तुम्हाला तुमची पोळी भाजून घ्यायची आहे, तुम्ही भाजून घ्या, पण त्यात गोरगरीब जनता, ज्यांना जी सुविधा हवी आहे ती मिळत नाही आहे। गावाला 2 स्टँड आहेत, एक बाजारपेठ स्टँड आणि एक मेन स्टँड। दोन्ही स्टँडला शौचालयाची सोय नाही, घाणीचं साम्राज्य आहे। याचा विचार कोण करणार? आज मी बोलतोय याचा अर्थ हा आहे, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की
आज इतक्या दिवसातून असं का बोलत आहे? कारण आज होईल, उद्या होईल, थोड्या दिवसानं होईल, महिन्यानं होईल, होतच नाही आहे. मग बोलायचं कोणाला? आणि दुसरी गोष्ट ही आहे की गावामध्ये प्रत्येक माणूस जर करता पुढं आला काही काम करण्यासाठी, दुसरी माणसं पाय खेचण्यासाठी लगेच तयार होतात. गावातील रस्ता एकदम बेकार परिस्थिती आहे, इथं कोणी येतच नाही आहे बघण्यासाठी. जोपर्यंत गावातील तडफदार तरुण पुढं होऊन ह्याचा जाब उच्चारत नाही तोपर्यंत हेच दिवस काढावे लागणार आहेत. आणि कुठंवर काढायचं? ही मी दिलेली तिसरी बातमी आहे. याच्या आधीही 2 दिले पण त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. पण हेच जरा तुमचं राजकारण चालू राहील तर 1 तारखेपर्यंत मुदत आहे. 1 तारखेनंतर आमरण उपोषण एक ग्रामपंचायत समोर मी स्वतः करणार आहे, तेही ग्रामपंचायतला टाळं ठोकून. मग बघू काय होतं आहे. विकास झालाच पाहिजे आणि हे करणं तुमचं काम आहे. आणि जर कथा होत नसेल तर सोडून द्या. तुमची गरज नाही आहे, तुमची गावाला गरज नाही आहे, तुम्हाला गरज आहे गावाची. तुम्हाला विकास करायचा आहे, मगच तुम्हाला पुढचं राजकारण करायचं आहे. फक्त राजकारण करू नका. गावावरती काहीतरी सुखसुविधा द्यायचं करा, लोकांना त्यामधून काहीतरी लाभ द्या. शौचालयाचा विषय हा खूप मोठा आहे, पाण्याचा प्रश्न मोठा आहे, रस्त्याचा प्रश्न मोठा आहे. हे सगळे मार्गी लागले पाहिजेत. जर नाही लागले तर 1 तारखेला आमरण उपोषण होणार म्हणजे होणार, लक्षात असू द्या. आणि दक्षिण सोलापूरचे भाग्यविधाते आमचे आमदार साहेब सुभाषबाबू देशमुख, आपण लक्ष घाला. अप्पर तहसीलदार आपण लक्ष घाला. मुख्यमंत्री साहेब थोडंसं लक्ष द्या या गावाकडं. गावाला नगर परिषद व्हावी ही सर्वांची अपेक्षा आहे, तरच हे गावची सुधारणा होणार आहे. अन्यथा गाव असंच राहणार आहे. एकदा कधीतरी येऊन गावाची व्यवस्था बघा, काय चाललं आहे, सुव्यवस्था काय आहे, सुविधा काय आहे का गावाला, जरा एकदा बघा. फक्त राजकारण करू नका. गावची काहीतरी सुधारणा व्हावी ही आमची अपेक्षा आहे. जर आपण इथं लक्ष नाही घातलात तर येणाऱ्या काळात तुम्हाला स्वतःहून इथं लक्ष घालावं लागेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. आणि पुन्हा एकदा सांगतोय की आपण लक्ष नाही घातलं तर आम्हाला यामध्ये लक्ष घालावं लागेल तरुणांना. आणि उपोषण करणार म्हणजे करणार, येणाऱ्या 1 तारखेपर्यंत वाट बघणार. जर यात नाही सुधारणा झाली तर उपोषण हे होणार, तेही आमरण उपोषण. आणि आताही तुम्हा सर्वांचा मी जाहीर निषेध करतोय. नमस्कार. मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां. पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन, मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला. चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन, चिकन चीज अंगुरी, चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां. आमचा पत्ता हॉटेल बडे मियां, विजापूर वेस्ट, सोलापूर.